नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्यासेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे घेण्यात आलेला पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती सराव पेपर इयत्ता 5वी 2025 याचं विषय इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याचं पेपर सोल्युशन पाहणार आहोत। तर पहा, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी आणि गणिताचे जे काही क्वेश्चन्स आणि त्याचे उत्तर आहेत ते पाहिलं, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी बुद्धिमत्ताचे प्रश्न पाहणार आहोत। तर पहा, एकूण प्रश्न तुम्हाला 75 होते आणि गुण होते 150 आणि वेळ तुम्हाला दिलेला होता 1.5 तासाचा। तर पहा, हे जे काही सूचना आहेत ते तुम्हाला काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि सूचनांचं पालन करून पेपर सोडवायचे आहे। तर आता वेळ न घालवता लगेच आपण विभाग 1 इंग्रजीकडे जाऊयात। तर पहा, इन्स्ट्रक्शन्स फॉर 1 to 3, रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। दिलेलं उत्तर तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे हे योग्य गोल करायचं आहे। तर पहा उत्तर, रोहित's grandfather has a farm. He visits there every summer vacation. On the farm, his grandfather has hens, chickens, cows, ducks and many other animals. Rohit enjoys his vacation every year. तर पहा, अशा प्रकारे हे उत्तराचं वाचन आपण केलेलं आहे। तर पहा, क्वेश्चन फर्स्ट, रोहित's grandfather has a सर्कस, फार्म, कोर्टयार्ड का ग्राउंड। तर इथे फार्म सांगितलेलं आहे म्हणून 2 नंबरचं उत्तर बरोबर आहे। याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं। नेक्स्ट पहा क्वेश्चन, रोहित विजिट्स टू द फार्म एव्हरी, पर्याय पहा, डे, मंथ, वीक का इयर। तर पहा, रोहित एन्जॉयज हिज वेकेशन एव्हरी इयर म्हणजे एव्हरी इयर, इयर या पर्यायाला म्हणजे 4 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं। नेक्स्ट पहा क्वेश्चन, रोहित विजिट्स द फार्म इन, कधी विजिट करतो तो, दिवाळी, क्रिसमस, समर का गणेश फेस्टिवल। तर इथे समर सांगितलेलं आहे, समर वेकेशन म्हणून आपल्या 3 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं होतं। नेक्स्ट क्वेश्चन पहा, फोर्थ, विच लेटर विल यू सिलेक्ट टू कम्प्लीट द रिडल टू फॉर्म 3 बर्ड नेम्स। बर्ड्स नेम तुम्हाला इथे क्रिएट करायचे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं, मिनिंगफुल लेटर हा शोधायचा आहे। तर पहा, SP, पहा RROW, कोणत्या बर्डचं स्पेलिंग आहे, SPARROW, चिमणी, स्पॅरो म्हणजे चिमणी। मग पहा, ए लिहिल्यानंतर CRA आणि क्रेन, इथे देखील बर्डचं नाव तयार होतं आणि SWAN, स्वॅन, इथे देखील बर्डचं नाव हे तयार होतं। म्हणजे फर्स्ट ऑप्शनच करेक्ट आहे। ए लेटर आपल्याला सिलेक्ट करावं लागेल जेणेकरून तिन्ही जे काही स्पेलिंग तयार होतात ते बर्ड्सचे नावं असणार आहे। नेक्स्ट पहा, पुन्हा रिडलचं क्वेश्चन आहे, आय एम अ पार्ट ऑफ ट्री, आय ग्रो ऑन ट्रीज, आय एम अ किंग ऑफ फ्रूट्स। पहा, इथे किंग ऑफ फ्रूट म्हणलं आहे, मग इथेच आपल्याला हिंट मिळते। मग पहा पर्याय, जामून, ॲपल, लोटस का मँगो। किंग ऑफ फ्रूट्स कोण असतो, आंबा, आंबा म्हणजेच मँगो। 4 नंबरचा पर्याय बरोबर होतो, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं। नेक्स्ट पहा क्वेश्चन, गेस द करेक्ट फिलिंग फ्रॉम द गिवन इमोशन। तर पहा, कोणती फिलिंग आहे ही, स्लीपी, टायर्ड, सॅड का स्केअर्ड। तर पहा, घाबरलेला फेस आहे म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं, स्केअर्ड। नेक्स्ट पहा क्वेश्चन, फाइंड द ऑटम। पर्याय पहा, ॲज स्ट्रॉंग ॲज एलिफंट, ॲज बिझी ॲज बी, ॲज कोल्ड ॲज हनी, ॲज फर्म ॲज रॉक। तर पहा, ॲज स्ट्रॉंग ॲज एलिफंट हे करेक्ट आहे, ॲज बिझी ॲज बी हे देखील करेक्ट आहे, ॲज फर्म ॲज अ रॉक हे देखील करेक्ट आहे, परंतु हनी कोल्ड असतं का, नाही, म्हणजे हे पर्याय चुकलेलं आहे। हेच आहे यातील ऑड टर्म, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं होतं। नेक्स्ट पहा क्वेश्चन, चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ शॉल नॉट। शॉल नॉटचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म कोणतं आहे करेक्ट, SHAN', शांट। मग पहा, कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे, 3 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं। कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म शॉल नॉट आणि विल नॉट हे दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहेत, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये हे रिपीट होतात। विल नॉटचं काय येणार आहे, वोंट, WON', हे देखील तुम्ही दोन्ही प्रॅक्टिस करायचे, लक्षात ठेवायचं चांगल्या प्रकारे। नेक्स्ट पहा क्वेश्चन, सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर व्हॉट अ लवली रिंग। तर पहा, व्हॉट ए लवली रिंग म्हणाले, व्हॉट पाहून क्वेश्चन मार्कला टिक नाही करायचं आपल्याला, व्हॉट ए लवली रिंग असं म्हणलेलं आहे, म्हणजे ते काय आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, म्हणजे एक्सक्लेमेशन मार्क इथे असला पाहिजे। तर पहा, पहिल्याच पर्यायामध्ये दिलेलं आहे त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं, हाच इथे करेक्ट पंक्च्युएशन मार्क असणार आहे या सेंटेन्समध्ये। नेक्स्ट क्वेश्चन पहा, इफ टीथ ईट देन नोज। टीथचा उपयोग आपण खाण्यासाठी करतो, तर नोजचा उपयोग आपण कशासाठी करतो, स्टॅम्प, प्रोटेक्शन, ब्रीथ का लाफ। तर ब्रीथ, ब्रीथ म्हणजे श्वसन करणे, 3 नंबरचं पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं। नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, देअर वेअर बिग वेव्ज डॅश द सी। बिग वेव्ज म्हणजे काय, मोठे लाटा, लाटा कुठे होते, समुद्रामध्ये। मग पहा, कोणतं प्रिपोजिशन इथे योग्य असणार आहे, फर्स्ट ऑन, अंडर, नियर का इन। तर कोणतं प्रिपोजिशन इथे करेक्ट असणार आहे, ऑन म्हणजे च्यावर, अंडर म्हणजे च्या खाली, नियर म्हणजे च्या जवळ आणि इन म्हणजे च्या आत। मग पहा, वेव्स कुठे होते,
समुद्रावर, समुद्राच्या खाली, समुद्राजवळ का समुद्राच्या आत, समुद्राच्या आत. यासाठी आपल्याला इन हे प्रिपोजिशन सिलेक्ट करायचे. देअर वर बिग वेव्ज इन द सी. हे सेंटेन्स इथे हे सेंटेन्स इथे करेक्ट असणार आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. नेक्स्ट पहा क्वेश्चन. फाइंड द इनकरेक्ट पेअर ऑफ सिंग्युलर अँड प्लुरल. सिंग्युलर आणि प्लुरलचं इनकरेक्ट पेअर म्हणलेलं आहे. याचाच अर्थ काय की 3 पर्यायामध्ये करेक्ट आहे आणि 1 आहे इनकरेक्ट. त्यालाच तुम्हाला गोल करायचे. पहा पर्याय. शीप, शीप हे करेक्ट आहे कारण शीपचं प्लुरल हे शीपच होतं. फ्लाय, फ्लाईज वाय असेल तर आपण IES लावतो, हे देखील करेक्ट आहे. ऑक्स, ऑक्सन पहा ऑक्सचं प्लुरल ऑक्झन होतं, हे देखील करेक्ट आहे. हेअर, हेअर्स असं होतं का? नाही. हेअर काय आहे? हेअरचं प्लुरल हेअरच आहे, म्हणून आपल्याला याच पर्यायाला गोल करायचं आहे कारण हेच आहे इनकरेक्ट. 4 नंबरचा पर्याय बरोबर होतो विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा. चूज द ग्रीट विच इज सुटेबल टू द गिवन इव्हेंट. ग्रीट म्हणजे काय? स्टॉक एक्सप्रेशन आपल्याला सांगायचं आहे, ग्रेटिंग सांगायचं आहे. युअर फ्रेंड राजू इज गोइंग टू अपियर टू द एक्झाम. तुमचा मित्र परीक्षेला जात आहे, त्यावेळेस तुम्ही त्याला कशा प्रकारे अभिवादन कराल? ग्रीट म्हणजे काय? अभिवादन. मग पहा पर्याय पाहूयात आपण. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असं म्हणू का आपण? नाही. थँक्यू सो मच असं म्हणू का? तर एक्झामला चाललं त्याला थँक्यू कशाला म्हणू आपण? नाही. विश यू ऑल द बेस्ट. तर पहा हे करेक्ट आहे. आपण त्याला काय म्हणणार आहे? एक्झामला चाललाय तू, त्याला आपण काय म्हणू? शुभेच्छा देऊ, विश यू ऑल द बेस्ट. कॉंग्रॅच्युलेशन देखील इथे येणार नाही. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट सेंटेन्स. तर ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स तुम्हाला सांगायचं आहे. पर्याय पहा. वी वेअर एट द वॉटरमेलन, वी आर एट द वॉटरमेलन, वी एट द वॉटरमेलन, वी ईट्स द वॉटरमेलन. तर पहा विद्यार्थ्यांनो, फर्स्ट आणि सेकंड सेंटेन्समध्ये ज्या प्रकारे आपल्याला ऑक्झिलरी वर्ब दिलेले आहेत आणि त्यापुढे V2 आणि V1 फॉर्म दिलेले आहे, हे इथे चुकलेलं आहे विद्यार्थ्यांनो. कारण ऑक्झिलरी वर्बच्या पुढे वर्बला नेहमी ING फॉर्म येतं, V+ING फॉर्म असतं वर्बचा, म्हणून हे दोन्ही सेंटेन्स इथे रॉंग आहेत. 4th सेंटेन्समध्ये पहा काय चुकलेलं आहे? ईट्स दिलेलं आहे, परंतु वीच्या पुढे वर्बला यस प्रत्यय कधीच येत नाही. ही शी इटच्या पुढे वर्बला नेहमी यस प्रत्यय येतं, म्हणून हे देखील सेंटेन्स इथे चुकलेलं आहे. मग करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे? 3rd नंबरचं. वी एट द वॉटरमेलन हे सेंटेन्स करेक्ट आहे कारण हे आहे भूतकाळी वाक्य. पुढील प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे काय? विनंती. पहा पर्याय. गो टू द डोअर, गो टू द डोअर, प्लीज गिव्ह मी युअर स्टोरी बुक, आय कॅन स्विम, आय एम सॉरी. तर पहा रिक्वेस्ट कुठे दिसतं आहे आपल्याला? 2nd नंबरच्या पर्यायामध्ये. ज्या सेंटेन्समध्ये प्लीज हा वर्ड येतो ते असतं रिक्वेस्ट, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह रिलेटेड टू द फार्मिंग. रिलेटेड विथ फार्मिंग. फार्मिंग म्हणजे काय? शेती. शेतीविषयी जे काही करेक्ट रिलेटेड वर्ड आहे तो आपल्याला पर्यायामधून सांगायचा आहे. बाईक, डस्टर, हॅमर का योग. तर पहा इथे कोणतं सुटेबल आहे? योग. 4 नंबरचा पर्याय बरोबर होतं. नेक्स्ट पहा प्रश्न. चूज द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला शोधायचं आहे, म्हणजे ABCDच्या क्रमाने कुठे योग्य मांडणी केली आहे ते आपल्याला चेक करायचं आहे. तर पहा इथे यन 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 फर्स्ट लेटर सगळ्यांचे यन आहेत, मग सेकंड लेटर आपण चेक करतो. ABCD ई आधी येतं, मग या दोन्हीमध्ये ई सेकंड आहे. त्यानंतर आपल्याला लास्ट लेटर चेक करायचं आहे. OP किंवा यस आणि टी म्हणजे हे आधी येतं, हे सेकंड नंबरला. NOSE इथे देखील अगदी योग्य दिलेलं आहे, म्हणजे पहिल्याच पर्यायामध्ये जो काही अल्फाबेटिकल ऑर्डर आहे तो करेक्ट आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. बाकीचे पाहूयात आपण. BC बी आधी येतं, C नंतर येतं, म्हणजे हे चुकलेलं आहे. त्यानंतर पहा H हे आधी येतं, हे चुकलेलं आहे. त्यानंतर इथे पहा इथे देखील F आधी येतं, म्हणून हे देखील चुकलेलं आहे. पहिलंच पर्याय बरोबर होतं, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तरी देखील आपण सगळे पर्याय चेक करायचे होते त्यातून. पुढील प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणलेलं आहे. अगली, ब्युटिफुल. पहा इथे ऑपोजिट वर्ड्सचे पेअर दिलेत आपल्याला, त्यातील करेक्ट सांगायचं आहे. अगलीचं ऑपोजिट ब्युटिफुल असतं, हे अगदी करेक्ट आहे, म्हणजे हेच पर्याय बरोबर आहे. शायनी, टायनी आहे का? नाही आहे. तर रायमिंग वर्ड दिसतात. फॅट आणि थिक हे ऑपोजिट नाहीत. लाईट, ग्लो हे देखील ऑपोजिटमध्ये येत नाही, म्हणजे पहिलंच पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. फॅटचं ऑपोजिट असतं थिन, थिक नाही येत विद्यार्थ्यांनो, म्हणून इथे कन्फ्यूज नाही व्हायचं आपल्याला. नेक्स्ट पहा. फिल द मिसिंग लेटर्स टू फॉर्म द वर्ड विथ अ गिवन क्ल्यू. पहा काय म्हणलेलं आहे इथे? आवर नॅशनल ट्री. मग आपलं नॅशनल ट्री कोणतं आहे? बॅनियान. मग पहा याचं काय करेक्ट स्पेलिंग आहे? BANYAN, बॅनियान. मग पहा इथे कोणतं लेटर राहिलेलं आहे? BAN,
YAN म्हणजे BNYN कुठे दिलेलं आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. बॅनियन ट्री म्हणजे काय, वडाचं झाड, ते आहे आपलं नॅशनल ट्री, आपलं राष्ट्रीय वृक्ष. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं राज्यवृक्ष कोणतं आहे विद्यार्थ्यांनो, तर आंब्याचं झाड, हे देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढील प्रश्न पहा, कम्प्लीट द मोटो सेव्ह ट्रीज सेव्ह फ्रूट्स लिव्ज नेचर करेल. तर सेव्ह ट्रीज सेव्ह नेचर हे मोठं करेक्ट आहे, 3 नंबरचं पर्याय बरोबर होते इथं. पुढे प्रश्न, विच ऑफ द गिवन कार्डिनल नंबर इज इनकरेक्ट. इनकरेक्ट सांगायचे, कार्डिनल म्हणजे काय, नॉर्मल स्पेलिंग आपले. मग पहा 15, 40, 90, 14. मग पहा यामध्ये कोणाची स्पेलिंग चुकलेली आहे, तर 40ची. 40 स्पेलिंग अशा प्रकारे असते का, नाही, FORTY 40 असते, म्हणजे हेच आहे इनकरेक्ट. पुढे प्रश्न, अरेबियन सी इज टू द डॅश ऑफ महाराष्ट्र. अरेबियन सी महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला येतं, तर पहा आपला जो काही भारत देश आहे इथे आहे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राच्या पहा हा कोणती दिशा येणार आहे, कोणती दिशा आहे, वेस्ट, ईस्ट, नॉर्थ आणि साऊथ. मग म्हणजे कोणत्या दिशेला आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेला. पश्चिमेला अरबी समुद्र आहे, मग पश्चिम म्हणजेच काय, वेस्ट. 3 नंबरचं पर्याय बरोबर, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा प्रश्न, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स वुड हॅव टू बी इन द सेंटेन्स. कॅपिटल लेटर्स किती असले पाहिजेत हे आपल्याला सांगायचं आहे. कॅपिटल लेटरचे फक्त 3च रूल आहेत. सेंटेन्सचा फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल, आय ऑलवेज कॅपिटल अँड प्रॉपर नाउन्स ऑलवेज कॅपिटल. मग पहा सेंटेन्सचा फर्स्ट लेटर इथे कॅपिटल असला पाहिजे. शी सोल्ड पेन्स फॉर रेश्मा. रेश्मा हे प्रॉपर नाउन आहे म्हणजे आर कॅपिटल असला पाहिजे. राहुल देखील प्रॉपर नाउन आहे, आर कॅपिटल. आणि शीलाचं यस देखील कॅपिटल असलं पाहिजे. म्हणजे एकूण पहा किती कॅपिटल लेटर असले पाहिजे, 4. मग पहा 4 कुठे दिलेलं आहे, 1 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा प्रश्न, आयडेंटिफाय द मिसिंग पंक्च्युएशन मार्क इन द सेंटेन्स. आय एम बिहाइंड केदार. तर पहा फुल स्टॉप दिलेला आहे. मग आय एम मध्ये ॲपॉस्ट्रॉफी मिसिंग आहे, आय ॲपॉस्ट्रॉफी एम, याचा अर्थ असतो आय एम. म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी जो काही पंक्च्युएशन मार्क आहे तो इथे मिसिंग आहे, 3 नंबरच्या पर्यायामध्ये लिहिलेला आहे ॲपॉस्ट्रॉफी, त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. लास्ट क्वेश्चन पहा इंग्लिशमधील, व्हॉट विल बी द टाईम इन द फॉलोइंग क्लॉक आफ्टर 15 मिनिट्स. मग पहा 15 मिनिट्स नंतर, आफ्टर 15 मिनिट्स म्हणलेलं आहे. मग 15 मिनिट्स नंतर वेळामध्ये किती वाजतील, तर पहा आता किती झालेले आहेत, 10:15 झालेत. मग 10:15 मध्ये 15 ॲड केलं तर किती होणार आहे, 10:30. 10:30ला आपण काय म्हणतो, 10:30 म्हणतो. इट्स 10:30. मग पहा कोणत्या पर्यायामध्ये दिलं आहे, 2 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण इंग्रजीचे 25 प्रश्न आता कंप्लीट केलेले आहेत. तर आता आपण बुद्धिमत्तेच्या पेपरकडे जाऊ. तर आता पहा प्रश्न 26वा, वरील वर्णमाळे. तर आता पहा प्रश्न 26वा, वरील वर्णमालेत गटातनं बसणारे पद कोणते. तर पहा पर्याय PET. PNETचं काय रिलेशन आहे पहा इथे, फर्स्ट लेटर आणि लास्ट लेटर. म्हणजे या 5 लेटरच्या ग्रुपमध्ये फर्स्ट आणि लास्ट दिलेलं आहे. YU पहा, Y इथे आहे आणि U इथे आहे. तर उलट क्रम झाला आता याचा, Y आणि U लास्ट फर्स्ट झाले, फर्स्ट लास्ट होतं इथे, आता लास्ट फर्स्ट झालेलं आहे. KO पहा फर्स्ट आणि लास्ट लेटर घेतलेलं आहे. AE फर्स्ट आणि लास्ट, म्हणजे पहा कोणता गटात बसत नाही ते, तर 2nd नंबरचा पर्याय, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं कारण ते लास्ट आणि फर्स्ट दिलेलं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, वृक्ष, ज्ञानेश्वर, ऋषी यामध्ये जोडाक्षर नसलेले शब्द किती. जोडाक्षर नसलेलं विचारले आपल्याला. वृक्षमध्ये पहा वृ जोडाक्षर नाही पण तो क्ष जोडाक्षर आहे. ज्ञानेश्वरमध्ये ज्ञ जोडाक्षर आहे. आणि ऋषीमध्ये पहा ऋ हे जोडाक्षर आहे का, नाही. ऋ हे काय आहे, स्वर आहे, याला स्वर म्हणतात, जोडाक्षर नाही. म्हणजे एकाच शब्दामध्ये जोडाक्षर नाही आहे. मग 1 पहा कुठे लिहिलेलं आहे, 1 नंबरच्याच पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न 10, 15, 22, 66, 78 यामध्ये गटाशी न जुळणारं पद ओळखायचं आहे. तर पहा गटाशी न जुळणारं पद आपल्याला ओळखायचं आहे. 10 समसंख्या आहे, 22 समसंख्या, 66 समसंख्या, 78 देखील समसंख्या आहे, परंतु 15 ही विषम संख्या दिलेली आहे, म्हणून हे आहे ते गटाशी न जुळणारं पद. तर यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तर पहा यामध्ये वेगवेगळे लॉजिक देखील असू शकतात. जर विद्यार्थ्यांना तुम्हाला वाटत असेल की याचं उत्तर हे वेगळं आहे तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर पहा 29 ते 31साठी सूचना दिली तुम्हाला, गटातनं बसणारा पर्याय ओळखायचा आहे. 29वा प्रश्न, बटाटा, सुरण, पालक आणि रताळे. तर यामध्ये गटातनं बसणारा पर्याय कोणता आहे, पालक, कारण हे सर्व बाकीचे
जमिनीखाली येतात. त्यानंतर पहा 3वा प्रश्न, एम, जी, पी आणि क्यू. तर आता आपल्याला लेटर्स दिलेत, मग लेटर्सचा क्रमांक चेक करायचे. 13व्या नंबरवर येतं एम, जी येतं 7व्या नंबरवर आणि पहा पी कुठे येतं, ओ नंतर पी येतं म्हणजे 15 सोडून 16वा आणि क्यू येणार आहे 17वा, पी नंतर क्यू येतं. मग पहा यांचे नंबर चेक करायला आपल्या लक्षात आलं असेल की हे जे विषम आहे हे विषम क्रमांकावर येतं आणि हे देखील विषम, परंतु समक्रमांकावर पी येतं म्हणून हे असणार आहे तुमचं योग्य उत्तर. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यातनं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 174, 261, 332 आणि 241. तर यामध्ये आता आपल्याला वेगळं काढायचं आहे. मग पहा काय बदल असणार आहे, यामधील जे अंक आहेत त्यांची बेरीज करून पाहायचे होते त्यानं. पहा 7 आणि 1 8 आणि 8 आणि 4 12, 12 बेरीज झाली. 6 7 8 9 इथे बेरीज झाली. 2 आणि 3 5 6 7 बेरीज झालेली आहे आणि 4 आणि 2 6 आणि 1 7 बेरीज इथे आलेली आहे. मग आता पहा 3 विषम आहेत आणि 1 सम आहे. मग 1 सम असलेला कोणता आहे, 1 नंबरच्या पर्यायामधील, हे असणार आहे तुमचं योग्य उत्तर. 17 174. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, तर या अक्षरापासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे आणि त्यातील शेवटून दुसरे अक्षर आपल्याला सांगायचे. मग पहा कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो इथे, सावरपाडा, सावरपाडा. आणि आपल्याला म्हणलं शेवटून दुसरं, मग शेवटून दुसरं कोणतं आहे, पा. मग पहा कोणत्या पर्यायामध्ये दिले, 3 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, खालील संख्या मालिका पूर्ण करा. 4 7 12 19 30 प्रश्नचिन्ह 60. मग आधी आपल्याला हे कशा प्रकारे तयार केलं आहे ते समजून घ्यायचं आहे. मग पहा 4 मध्ये किती मिळवलेलं आहे, 3 7 आलेलं आहे. 7 आणि 5 12 उत्तर आलेलं आहे. 12 आणि 7 19. 19 मध्ये 9 मिळाल्यानंतर येतं का 30, नाही 28 येतं. म्हणजे 19 मध्ये 11 मिळवल्यानंतर 30 येतं उत्तर. म्हणजेच पहा 11 7 5 आणि 3 हे काय आहेत, तर हे सर्व मूळ संख्या आहेत. मूळ संख्या हे मिळवलेल्या आहेत विद्यार्थ्यांनो. मग 11 नंतर येणारी मूळ संख्या आहे 13, म्हणजेच आपल्याला 30 मध्ये 13 मिळवावं लागेल. 43 उत्तर येणार आहे. मग 43 मध्ये 17, त्या पुढील मूळ संख्या आहे 17. मग उत्तर 60 येतं. अगदी बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आहे, 43, 2 नंबरचा पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पाहता पुढील प्रश्न, तर पहा पुढील प्रश्न, 27/14, 25/10, 23/6 आणि प्रश्नचिन्ह. मग पहा आता आपल्याला अंश आणि छेद यामधील फरक पाहायचा. 27 मधून काय केलेलं आहे, -2 केलेलं आहे. मग पहा 27 मधून काय केलेलं आहे, -2 केले 25, 25 -2 केले 23, 23 -2 काय यायला हवं, 21. छेदामध्ये पहा काय फरक केलेला आहे, 14 - 4 केलेलं आहे, म्हणजे खाली -4ची सिरीज आहे. मग 6 4 गेले 2 राहतात. 21/2 हे आहे तुमचं योग्य. तर 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. पुढील प्रश्न पहा, रामपेक्षा श्याम उंच आहे. रामपेक्षा श्याम हा उंच आहे. श्यामपेक्षा कोमल उंच आहे. मग पहा कोमलपेक्षा सतीश उंच नाही. कोमलपेक्षा सतीश उंच नाही. तर सर्वात उंच कोण असणार आहे, कोमल. मग पहा कोमल कुठे आहे, 1 नंबरच्या पर्यायामध्ये. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. तर पहा 36 व 37साठी सूचना दिली तुम्हाला. आरशातील प्रतिमा तुम्हाला शोधायची आहे. तर पहा आरशामध्ये डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे असा फरक होतो. मग पहा हा आकार इथे जवळ असला पाहिजे. मग पहा हे सगळीकडे जवळच आहे. मग आता आपल्याला काय करायचं, यातील जो काही आकार आहे आपल्याला बारकाईत निरीक्षण करायचं आहे. मग पहा इथे बरोबर दिलेलं आहे, इथे देखील बरोबर आहे, तर इथे चुकलेलं आहे, म्हणजे हे कॅन्सल होतं पर्याय. त्यानंतर पहा आता आतील हे जे काही स्क्वेअर आहे यामध्ये आपल्याला किती ठिपके दिलेले आहेत, 4 ठिपके. मग यामध्ये चेक करायचं आहे, कारण हे ॲज इट इज दिसणार आहे, सममित आकृती असल्यामुळे ती सेम दिसणार आहे आपल्याला आरशामध्ये. मग पहा इथे टिंब आहे का, इथे नाही, म्हणजे हे कॅन्सल. त्यानंतर पहा इथे निरीक्षण आपल्याला करायचं आहे, इथे देखील 2 टिंब दिलेले आहेत, म्हणजे हे देखील कॅन्सल, म्हणजे 2 नंबरचंच पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील आकृती, तर पहा ॲरोची साईन इथे जवळ येणार आहे. मग पहा आता पहा इथे चुकलेलं आहे, हे त्रिकोण इथे पुढे जवळ कसं येणार आहे, उलट होणार नाही किंवा ॲज इट इज दिसणार आहे का, नाही, म्हणजे पहिलंच पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा आपल्याला पाण्यातील प्रतिमा, जलप्रतिमा शोधायची. आता पाण्यामध्ये वरचा भाग हा खाली जाणार आहे. पाण्यामध्ये काय होणार आहे, वरचा भाग हा खाली जाणार आहे. अशा प्रकारे ॲरो पहा कुठे आहे, इथे ॲरो चुकलेला आहे. आणि त्यानंतर इथे पहा हे क्रॉसचं साईन आहे, तिथे साईन चुकलेलं आहे, हे कॅन्सल. तर पहा पाण्यामध्ये डावं आणि उजवं बदल होत नाही, म्हणून हे देखील कॅन्सल. 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील पहा आकृती, आकृतीचं निरीक्षण व्यवस्थित करायचं आहे. वरचा भाग आता खाली जाणार आहे,
इथे अशा प्रकारे टिंब येणार आहे आणि त्यानंतर पहा अशा प्रकारे आपल्याला दिसलं पाहिजे आणि हे जे किती आकार जो आहे तो अशा प्रकारे इथे वर येईल अशी आकृती आपल्याला शोधायची आहे. तर पहा इथे चुकलेलं आहे, हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर पहा या दोन्ही आकृतीमध्ये पहा इथे फरक झालेला आहे, हे देखील कॅन्सल. 4 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं. हे पहा फरक बारीक अशा प्रकारे बारीक फरक करतात म्हणून आपल्याला काळजीपूर्वक हे चित्र शोधायचं असतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा समसंबंध आपल्याला ओळखायचा आहे. गुढीपाडवा चैत्र तर श्रावण क्वेश्चन मार्क. हा चैत्र महिन्यामध्ये साजरा केला जाणारा सण आहे. तर श्रावणामध्ये आपण कोणता सण साजरा करतो? गणेश चतुर्थी, दसरा, वटपौर्णिमा का नागपंचमी? तर पहा वटपौर्णिमा आपण ज्येष्ठ महिन्यामध्ये साजरा करतो, अश्विनमध्ये दसरा साजरा करतो आणि भाद्रपदमध्ये गणेश चतुर्थी. मग श्रावणामध्ये कोणते सण येतं? नागपंचमी आणि रक्षाबंधन. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांनो. त्यानंतर पहा 41वा प्रश्न. 245ला 20 तर 625ला किती? तर पहा 245 ही जी काही संख्या आहे त्यामधील अंक आहेत 2, 4, 5. बारकाईने निरीक्षण करायचं आहे. 2 चौक 8, 8 5 40 यांचा गुणाकार केलेला आहे आणि उत्तर आलेले 40 आणि भागिले याला 2 केलेले आहे. मग उत्तर आलेले 20. अशा प्रकारे बदल केलेला आहे. मग अशाच प्रकारे बदल इथे आपल्याला करायचं आहे. 6 गुणिले 2 गुणिले 5 उत्तर काय येतं? 6 2 12, 12 5 60 आणि 60ची निमपट भागिले 2 किती येणार आहे? 30. मग 30 पहा कुठे दिलेलं आहे? पहिल्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न. 24ला 36 तर 32ला प्रश्नचिन्ह. 24 आणि 36चं काय रिलेशन आहे? 24ची निमपट 12 येते आणि ती या दोघांची बेरीज केली 36 उत्तर येतं. त्याचप्रमाणे 32ची निमपट किती येते? 16 आणि या दोघांची बेरीज पहा किती येते? 48. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. किंवा 12 दुनी 24, 12 36, 16 दुनी 32, 16 3 48. अशा देखील प्रकारे तुम्ही लॉजिक हे लावू शकता. त्यानंतर पहा प्रश्न. कर्मवीर भाऊराव पाटील तर बिरसा मुंडा प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. त्यानंतर पहा कर्मवीर भाऊराव पाटील यांचं संबोधन आहे कर्मवीर. तर बिरसा मुंडा यांचं संबोधन कोणतं आहे? लोकमान्य महर्षी जननायक का सेनानायक? तर पहा लोकमान्य तर बाळ गंगाधर टिळक यांचं संबोधन आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. जननायक हे आहे बिरसा मुंडा यांचं संबोधन. 3 नंबरचं पर्याय तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न. त्रिकोणामध्ये पहा त्रिकोण दिलेला आहे आणि पुढे चौकोन दिलेलं आहे. म्हणजे 3 नंतर 4 बाजू असलेली आकृती दिलेली आहे. मग पहा इथे पंचकोन दिलेलं आहे. मग आता 6 बाजू असणारी आकृती म्हणजे षटकोन येणार आहे आणि इथे स्टार असणार आहे. म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. 45 व 46 साठी तंतोतंत आकृती शोधायची. तुम्हाला अगदी सोपा प्रश्न असतो हा. मग या मध्ये देखील आपल्याला काळजीपूर्वक बारकाईने निरीक्षण करायचं आहे. तर पहा इथे एकूण किती चौरस आहेत? 1 2 3 आणि 4 आणि आतमध्ये एक चौरस आहे. पुन्हा त्यामध्ये एक छोटं चौरस आहे आणि त्यामध्ये पहा सर्कल बारीक दिलेलं आहे. याचं सगळं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. तर पहा आतमध्ये इथे चौरस दिलेलं नाही, हे कॅन्सल होतो. तर यामध्ये चौरस दिले आहे. मग पहा बरोबर आहेत का? 1 2 3 आणि 4. तर पहा हे बरोबर आकृती आहे. तर बाकीच्या आकृतीचं निरीक्षण करूया. तर पहा यातील सर्कल्स कमी झाले आहेत, हे कॅन्सल आणि इथे चौरस जास्त दिलेले आहेत. म्हणजे 2 नंबरचीच आकृती बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पुढील आकृती पहा. आकृतीचं बारकाईने निरीक्षण करायचं होतं. पहा हे आकृती चुकलेली आहे. त्यानंतर पहा आता आकृती इथे कमी दिलेली आहे, हे देखील कमी म्हणजे 2 नंबरचाच पर्याय इथे देखील बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा. कुणालपेक्षा आर्या 220 दिवसांनी लहान आहे. आर्याचा जन्म मंगळवारी झाला असेल तर कुणालचा जन्मवार कोणता? मग पहा कुणाल काय आहे? आर्यापेक्षा 220 दिवसांनी लहान आहे. म्हणजे 220 दिवसानंतर कुणालचा जन्म झाला आहे. आर्या ही मोठी आहे. आर्याचा जन्मवार आपल्याला दिलेला आहे मंगळवार आणि आपल्याला विचारलं आहे कुणालचा जन्मवार. मग पहा एकूण किती दिवसांनी लहान आहे तो? 220. मग 220ला आपल्याला 7नी भागायचं आहे. 220 भागिले 7 करायचं आहे. 7 त्रिक 21, 1 राहिलं 7 1 7 म्हणजे बाकी किती राहिलं आहे? 3. 10तून 7 गेले 3 राहतात. मग 3 दिवस आपल्याला पुढे काउंट करायचे. मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार सोडून शनिवार हे असणारे योग्य उत्तर. कारण 220 दिवसांनी ती लहान आहे म्हणून आपण 3 दिवस सोडून पुढचा वार घ्यायचा विद्यार्थ्यांनो. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. आय होप की तुम्हाला हे कळालं असणार आहे. 2 व्यक्तींमध्ये जर आपल्याला दिवस जितके दिले त्याला 7ने भागायचे कारण एक आठवडा 7 दिवसाचा असतो आणि बाकी जितके राहील तेवढे दिवस आपल्याला पुढचे मोजायचे आहेत. आणि कुणाल काय आर्यापेक्षा 220 दिवसांनी लहान आहे म्हणून आपल्याला पुढे काउंटिंग करायचं आहे. मोठा असला तर आपल्याला आधी बॅकवर्ड काउंटिंग करावी लागते कारण आपण मागे कारण तो मोठा असतो त्यावेळेस
अशा प्रकारे हे समजून घ्यायचं विद्यार्थ्यांनो तुम्हाला सगळे कॅलेंडरची टिप्स अँड ट्रिक्स. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. एका स्त्रीची ओळख करून देताना उमेश म्हणाला, हिची आई माझ्या सासूची एकुलती एक मुलगी आहे, तर स्त्री उमेशची कोण? तर पहा, ही स्त्री आहे जिची ओळख करून देताना उमेश काय म्हणतोय की हिची आई म्हणजे या स्त्रीची जी काही आई आहे याच्या सासूची एकुलती एक मुलगी. सासूची एकुलती एक मुलगी कोण असणार आहे? त्याची पत्नी. आणि पत्नीची मुलगी कोण असणार आहे? त्याची ही मुलगी असणार आहे. म्हणजेच त्या स्त्रीशी उमेशचं काय नातं असणार आहे? तर मुलीचं नातं आहे. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. मुलगी असणार आहे ती उमेशची. 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं होतं. पुढील प्रश्न. 105 मीटर लांबीची दोरी समान अंतरावर 14 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल? तर 105 मीटरची दोरी आहे आणि ती कुठे कापलेली आहे? दोरी समान अंतरावर 14 ठिकाणी कापलेली आहे. मग 14 काप घेतल्यामुळे तुकडे किती होणार होते ना? 15. कारण एक तुकडा हा जास्त होतो. मग एकूण किती आहे दोरी? 105. 105 भागिले आपल्याला 15 करायचं आहे. मग पहा, 15 5 75, 15 6 90, 15 7 105 म्हणजे 7 मीटर असणाऱ्या प्रत्येक तुकड्याची लांबी विद्यार्थ्यांनो. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. आणि एककाकडे देखील आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचं. इथं मीटर दिलं आहे, मीटरच उत्तर योग्य असणार आहे आपलं. त्यानंतर पहा, गटाशी जुळणारं पद आपल्याला शोधायचं आहे आता. तर पहा इथं पहिला प्रश्न. सुमंत सचिव अमात्य, किल्लेदार देशमुख जुमलेदार का सेनापती? तर इथे योग्य असणार आहे सेनापती. तर हे काय आहेत? अष्टप्रधान. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान आहेत. यामध्ये सेनापती हे इथे सुटेबल होणार आहे, या गटाशी जुळणार आहे. त्यानंतर पहा, बोर आंबा जांभूळ. तर हे तिन्ही फळं आहेत, परंतु एक बी असलेले हे फळं आहेत. या तिन्ही फळामध्ये एकच बी आहे. मग अशीच आपल्याला फळ शोधायचं आहे. फणस, चिकू, कलिंगड, काजू. फणसामध्ये अनेक बिया असतात, चिकूमध्ये अनेक बिया आणि कलिंगड देखील अनेक बिया असलेला फळ आहे. म्हणजे काजू योग्य आहे. काजूमध्ये एकच बी असते आणि ते आपण नट खातो. काजू हे काय आहे? बी आहे, त्याला आपण नट म्हणतो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. 2.1/4, 4.2/8, 5.1/4. मग या गटाशी जुळणारं पद आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. तर यामध्ये पहा काय सारखेपणा आहे? 1/4, 1/4. 2/8 म्हणजेच काय? 1/4 असतं. बेकबे बेचोकाळ. इथे 1/4 आहे. अशाच प्रकारे आपल्याला शोधायचं पर्यायामध्ये. मग पहा 1/4 तर कुठं लिहिलेलं नाही आहे. मग पहा 4 आणि 16 याचं छोटं रूप काय येतं? 4 1 4, 4 चौक 16 म्हणजे 1/4. म्हणजे पहिलंच पर्याय बरोबर आहे. सव्वा सव्वा हे भाग आहेत, म्हणून आपल्याला याला स्टिक करायचं होतं. त्यानंतर पहा, कार्तिक पौष माघ आषाढ श्रावण फाल्गुन वैशाख हे देखील मराठी महिने, हे देखील मराठी महिने. मग गटाशी जुळणारं पद कसं शोधायचं आहे आपल्याला? आता 31 आणि 30 महिने यामध्ये कॅटेगराईज करायचं आहे. मग पहा, सुरुवातीचे 5 महिने, चैत्र हा महिन्याला सोडून, चैत्र हा महिना 30 किंवा 31चा असतो. 5 महिने काय आहेत? 31 दिवसाचे आणि नंतरचे 6 महिने 30 दिवसाचे आहेत. मग अश्विनपासून सुरुवात होते 6 महिन्याची. अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. तर हे 6 महिने काय आहेत? 31 दिवसाचे. मग पहा, यामध्ये कार्तिक आहे, पौष आहे, माघ आहे. कार्तिक आहे, पौष आहे आणि माघ आहे. मग आता काय राहिलं? मार्गशीर्ष, फाल्गुन आणि अश्विन. यामधील कोणतं महिना दिलेलं नाव? फाल्गुन. म्हणजेच 3 नंबरच्या पर्यायामध्ये आहे फाल्गुन. 31 दिवसाचा महिना हाच आहे. त्यानंतर पहा, प्रश्नचिन्ह जागी जुळणारी आकृती निवडा. तर पहा, या आकृतींचं तुम्हाला बारकाईने निरीक्षण करायचं आणि प्रश्न जागी येणारी आकृती शोधायची. तर पहा, चौरस आहे. चौरसामध्ये हे अशा प्रकारे आकार आहे. तर यामध्ये पहा, इथे 3 कोन आहेत. मग पहा, पहिल्या आकृतीमध्ये पहिल्या कोनामध्ये ते चिन्ह होतं, एक लाईन आणि सर्कल, त्याच्याकडे निरीक्षण करायचं तुम्हाला. ते दुसऱ्या कोनामध्ये गेलेलं आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये, आणि एक सर्कल इथे वाढलेलं आहे. पुन्हा तिसऱ्या कोनामध्ये गेलेलं आहे, पुन्हा एक सर्कल वाढलेलं आहे. पुन्हा इथं चौथ्या कोना म्हणजेच काय? पहिल्या ओरिजिनल पोझिशनला ते येणार आहे आणि एक सर्कल वाढणार आहे. मग पहिल्याच पोझिशन आणि सर्कल वाढलेलं कुठं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. हे जे तुमचं योग्य उत्तर हे येणार नाही, कारण इथे पहा सर्कल्स कमी आहेत. अशा प्रकारे हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर मुलांनो. त्यानंतर पहा, या ठिकाणापासून र या ठिकाणापर्यंत येईपर्यंत किती वेळा पूर्वेकडे तोंड येईल? य पासून र पर्यंत. मग पूर्व कुठे असते? पू उद, म्हणजे या दिशेला ॲरो गेला पाहिजे. मग आपल्याला ॲरो करून पाहायचं आहे. या ठिकाणापासून र पर्यंत. पहा, पहिल्यांदा पूर्व 2 3 वेळा,
आणि 4 वेळा. य पासून र पर्यंत जाईपर्यंत 4 वेळा तोंड हे पूर्वेकडे होणार आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे आरोचा उपयोग करून तुम्हाला याचं उत्तर काढायचं आहे. त्यानंतर प्रत्येकी 16 मीटर अंतरावर एक याप्रमाणे रस्त्याची दुतर्फा 102 झाडे लावली आहेत, तर त्या रस्त्याची लांबी किती? तर पहा, इथे आपल्याला तुम्हाला रस्त्याची लांबी विचारलेली आहे. 16 मीटर अंतरावर एक झाड आहे, म्हणजे 2 झाडातील अंतर आपल्याला दिलेलं आहे 16 मीटर. असे एकूण किती झाडे लावली आहेत? रस्त्याची दुतर्फा म्हणलेलं आहे, म्हणजे दोन्ही बाजूने 102 झाडे लावली आहेत. या बाजूला आणि या बाजूला मिळून याचं निमपट करायचे. मग पहा, 2 5 10, 2 बे म्हणजे 51 झाडे इकडे आणि 51 झाडे इकडे. झाडामध्ये किती अंतर असणार आहे? 50 अंतर असणार आहे. मग 50 गुणिले 16 तुम्हाला करायचं आहे. मग पहा, 0 0 16 5 80, 800 मीटर असणार आहे त्या रस्त्याची लांबी. मग आपल्याला मीटरमध्ये उत्तर दिलं होतं, मीटरमध्येच उत्तर काढायचं आहे. 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना, त्यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. तर पहा, पुन्हा एकदा एक्सप्लेन करते मी. रस्त्याची दुतर्फा झाडे लावलेली आहेत 102, दोन्ही मिळून 102 म्हणजे एका बाजूला 51, एका बाजूला 51 असणार आहे. शेवटचं एक झाड आपण ॲन्सर करताना ॲड करतो. मग 51 झाडामध्ये भाग किती असणार आहेत? एक कमी म्हणजे 50 भाग असणार आहेत. मग 2 झाडातील अंतर आहे 16, म्हणून या दोघांचा गुणाकार करून तुम्हाला तुमचं उत्तर हे मिळवायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. व्हेन आकृतीचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे शोधायची. आयतामध्ये आणि फक्त त्रिकोणामध्ये असणाऱ्या अंकांची बेरीज किती? फक्त आयतामध्ये पहा कोणता अंक येतात? 8 आणि 9. 8 अधिक 9, 8 आणि 8 16 आणि 17 आलेली आहे बेरीज. आणि फक्त त्रिकोणामध्ये कोणते अंक आहेत? 1 आणि 2, म्हणजे बेरीज आलेली आहे 3. मग या दोघांची बेरीज किती येते? 20. 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. आयत, वर्तुळ व त्रिकोण या तिन्हीमध्ये असणारा अंक. तर तिन्ही आकारामध्ये सामायिक असणारा अंक पहा कोणता आहे? 4. 4 पहा कुठे दिले? 2 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न. चौरसातील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? तर या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक आपल्याला शोधायचा आहे. तर यासाठी आधी आपल्याला या उभ्या किंवा आडव्या ओळीमध्ये जे काही अंक दिले ते यांचं रिलेशन शोधायचं आहे. तर पहा कशा प्रकारे मांडणी केलेली आहे ते पाहायचं आहे. तर पहा आडव्या पद्धतीनं विचार करूयात आपण. 1 4 आणि 17. 1चा वर्ग 1 असतो, 4चा वर्ग 16, या दोघांची बेरीज येते 17. अशा प्रकारे इथे मांडणी केली आहे. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, पहा यांची बेरीज 41 येते का? 6 5 11 लेख हात चालेल. अगदी बरोबर आहे. मग अशाच प्रकारे बदल आपल्याला इथे करायचे आहे. 2चा वर्ग आहे 4, 3चा वर्ग आहे 9, 9 10 11 12 13, म्हणजे 13 असणारे आपलं योग्य उत्तर कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा प्रश्न. शेजारल्या आकृतीमध्ये घनाकृती ठोकळे किती आहेत हे विचारलं आपल्याला. तर पहा 1 2 3 4 5 अशाच प्रकारे 5 मागे आहेत, म्हणजे 10 झाले. पहिल्या लाईनमध्ये 10 ठोकळे दिलेले आहेत. त्यानंतर पहा 1 2 3, 3 2 6, 10 आणि 6, आणि त्यानंतर पहा इथे 1 आणि 2च आहेत. अशा प्रकारे 2 म्हणजे 10 आणि 6 16 आणि 2 18, 18 ठोकळे आहेत. 60 नंबरच्या प्रश्नाचं 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर पहा पुढील प्रश्न. शेजारल्या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती? तर या आकृतीतील चौकोन आपल्याला शोधायचं आहे. तर पहा आपल्याला दिसतंय हे बाहेरचं एक चौकोन, त्यानंतर इथे एक चौकोन आणि इथे एक चौकोन. अशा प्रकारे 3 चौकोन आपल्याला दिसलेले आहेत. तर आता आपल्याला दिसणारे 3 चौकोन आहेत. आता पाहायचं आपल्याला बारकाईने निरीक्षण करायचं आहे विद्यार्थ्यांनो. तर पहा इथून इथंपर्यंत एक चौकोन आहे 4, तशाच प्रकारे चौकोन इथे देखील आहे 5 झालेले आहेत. मग अशाच प्रकारे उलट आपल्याला पाहायचं आहे. उलट पाहिल्याने आपल्याला पुन्हा 2 चौकोन मिळणार आहेत. मग पहा इथे अशा प्रकारे तर हे अशा प्रकारे एकूण किती चौकोन आहेत? इथे पुन्हा 4 मिळालेले आहेत, म्हणजे किती झाले एकूण चौकोन? 7 चौकोन इथे झालेले आहेत या आकृतीमध्ये. तर या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत? 7 चौकोन आहेत विद्यार्थ्यांनो, म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा पुढील प्रश्न. हत्तीला सिंह म्हणले, सिंहाला वाघ, वाघाला चित्ता, चित्ताला बिबट्या, तर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ, परंतु वाघाचं नाव काय बदल केलेलं आहे? चित्ता म्हणलेलं आहे वाघाला. म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा प्रश्न. वरील अंकमालेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता? सर्वात कमी म्हणलेला आपल्याला. अगदी सोपा प्रश्न आहे हा. मग पहा सर्वात कमी वेळा कोणता अंक आलेला आहे? तर पहा इथे 9, 9 एकदाच दिसत आहे. बाकीचे अंक पहा 7 3 वेळा आलेला आहे, 5 देखील आलेला आहे, 2 देखील भरपूर वेळा आलेला आहे, 3 देखील आलेला आहे, परंतु 9 एकदा दिसत आहे. म्हणजे 9 हा सर्वात कमी वेळा आला असणार आहे. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचा आहे.
त्यानंतर 65वा प्रश्न, अनुजचे वय सुनीलच्या वयाच्या दुप्पट आहे. जर दोघांच्या वयांची बेरीज 51 असेल तर दोघांच्या वयातील अंतर किती? अनुजचे वय आपल्याला म्हणलेले सुनीलच्या वयाच्या दुप्पट. मग सुनीलचं वय आपण x म्हणूयात. अनुजचं वय काय असणार आहे? 2x असणार आहे. या दोघांची बेरीज दिलेली आहे 51. म्हणजे 3x बरोबर काय असणार आहे? 51. म्हणजे x ची किंमत काय असणार आहे? 3 1 3, 2 राहिले 3 7 21 17. एक्स कोणाचं वय मानलंय आपण? सुनीलचं. प्रश्न आहे, उगवत्या सूर्याकडे तोंड करून चालणारा श्रीधर 2 वेळा उजवीकडे काटकोनात वळून समोरच्या मंदिरात गेला तर मंदिराचे तोंड कोणत्या दिशेला आहे? तर यासाठी तुम्हाला दिशाचा आलेख काढायचा आहे. प पू उ द मुख्य दिशेचा उल्लेख आहे म्हणून मुख्य दिशेचा आलेख आपल्याला काढायचा आहे. काय म्हणलेलं आहे? उगवत्या सूर्याकडे तोंड करून म्हणजे पूर्वेकडे तोंड करून असलेलं श्रीधर उजवीकडे काटकोनात, मग उजवा हात कुठं असणार आहे? दक्षिणेकडे, घड्याळाच्या दिशेत जातं. 2 वेळा, एकदा काटकोनात पुन्हा दुसऱ्यांदा काटकोनामध्ये वळला, वळून समोरच्या मंदिरामध्ये गेला. म्हणजे इथे मंदिर असणार आहे पश्चिम दिशेकडला आणि तो मंदिरात गेला तर मंदिराचे तोंड कोण दिशेला? मंदिराचे तोंड पहा कोण दिशेला असणार आहे? पूर्वेकडे. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे? पूर्व दिशा. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत भजन हा शब्द 712 लिहितात, जनक हा शब्द 512 असं लिहितात, तर क साठी कोणता अंक वापरला आहे? भजन. मग पहा भजनमध्ये जन आहे आणि इथे जनकमध्ये पहा जन आहे. मग इथे जनसाठी पहा दोन्हीमध्ये कॉमन अंक कोणते आहेत? 12. म्हणजे ज आणि न साठी काय असणार आहे? 12 असणार आहे. मग पहा क कुठे दिलेलं आहे? इथे जन गेलं, क राहिलं, म्हणजे क साठी कोणता अंक असणार आहे? 5. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. अगदी सिंपल प्रश्न होता विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा, एका सांकेतिक भाषेत 3 ला 5 म्हणलंय, 6 ला 9 म्हणलंय आणि 4 ला 7 म्हणलंय. तर आपल्याला हे पदावली सोडवायची आहे. म्हणजे 4 गुणिले 6 वजा 3च्या ठिकाणी आपल्याला जे काही बदल केलेले आहेत ते आपल्याला मांडायचे आहे. मग 4ला त्यांनी काय म्हणलेलं आहे? 7 गुणिले 6ला काय म्हणलेलं आहे? 9 वजा 3ला काय म्हणलेलं आहे? 5. मग 7 9 63, 63 वजा 5 करायचं आहे. मग पहा 13तून 5 गेले 8 राहिले, हातचा 1 म्हणजे 58 असणार आहे आपलं योग्य उत्तर. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 8 आणि 5 13, 58 असणार आहे योग्य उत्तर. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर प्रश्न पहा, एका वर्षी प्रजासत्ताक दिन सोमवार आलेला आहे म्हणजे 26 जानेवारीचा वार दिलेला आपल्याला. कोणता आहे तो? सोमवार म्हणलेला आहे. बालिका दिन विचारलंय, बालिका दिन असतं 3 जानेवारीला आणि 3 तारखेचा वार आपल्याला विचारलंय. म्हणजे एकाच महिन्यातील वार आपल्याला विचारलंय. 3 तारखेचा वार आणि 31 जानेवारीचा वार हा सारखा असतो. 1 8 15 22 29 वरून आपण हे शिकलेले आहेत. मग 3 जानेवारी आणि 31 जानेवारीचा वार हा सारखा आहे. आता दिला आपल्याला 26चं, 26 नंतर 27 28 29 30 आणि 31 हे आपण लगेच काउंट करू शकतो. सोमवार नंतर इथे असणारे मंगळवार, इथे असणारे बुधवार, इथे गुरुवार असणार आहे, इथे शुक्रवार असणार आहे, इथे शनिवार असणार आहे. म्हणजेच पहा 31 तारखेचा वार शनिवार तर 3 तारखेचा देखील वार हा शनिवारच असणार आहे. अशा प्रकारे कॅन्डलचे प्रश्न हे आपल्याला सोडवायचे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे मुलांना. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, 15 मार्चला बुधवार होता तर त्या महिन्यामध्ये खालपैकी फक्त 4 वेळा आलेला वार कोणता असेल? 15 मार्च, मार्च महिन्याचा उल्लेख आहे. मग पहा 5 वेळा येणारे जे काही वार आहेत ते आपण लक्षात ठेवले आहेत. कशा प्रकारे? 31 दिवसाचा महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात आणि 29 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. इथे तर मार्च महिन्यात दिले म्हणून फेब्रुवारीचा काही संबंध नाही आहे. मार्च महिना किती दिवसात असतो? जानेवारी फेब्रुवारी मार्च 31 दिवस असतो. म्हणजे 1 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येणार आहेत विद्यार्थ्यांनो. हे आपल्याला लक्षात आहे. मग आता या माहितीवरून आपल्याला हे प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. 15 तारखेचा वार आपल्याला दिलेला आहे बुधवार. 15 तारीख 1 तारखेचा वार 8ला 15ला आणि 1 8 15 22 आणि 29ला रिपीट होतो. म्हणजे 15 मार्चला जर बुधवार होता तर 1 मार्चला देखील बुधवार असणार आहे. मग 2 तारखेला कोणता वार असणार आहे? गुरुवार आणि 3 तारखेला असणार आहे शुक्रवार. म्हणजे मार्च महिन्यामध्ये हे 3 वार काय होणार आहेत? 5 वेळा फिक्स येणार आहेत. आपल्याला माहितीवरून हे कळालेलं आहे. मग पहा पर्यायामध्ये पहा बुधवार, शनिवार, गुरुवार आणि शुक्रवार दिलेला आहे. फक्त 4 वेळा कोणता वार आला असेल हे आपल्याला सांगायचं आहे. मग बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे काय येणार आहेत? तर 5 वेळा येणार आहेत. हे आपल्याला माहितीवरून कळालं आहे. म्हणजे बुधवार 5 वेळा येणार आहे फिक्स आहे, गुरुवार फिक्स आहे 5 वेळा येणार आहे, शुक्रवार देखील फिक्स आहे. 1 तारखेचा वार बुधवार असणार आहे, 2 तारखेचा गुरुवार आणि 3 तारखेचा शुक्रवार असणार आहे. कारण 15 मार्चचा वार आपल्याला दिला आणि 15 मार्च आणि 1 तारखेचा वार हा सारखा असतो. म्हणजे शनिवार येणार आहे त्या महिन्यामध्ये 4 वेळा. कोणता वार 4 वेळा आला असणार आहे? शनिवार आला असणार आहे. कारण या माहितीवरून आपल्याला कळालेलं आहे की हे 3 वार 5 वेळा येतात.
तर अशा प्रकारे कॅलेंडरचे प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्हाला सोडवायचे असतात. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 45 मुलांच्या रांगेमध्ये सुबोध मध्यभागी उभा आहे. 45 मुलांच्या रांगेमध्ये सुबोध मध्यभागी उभा आहे. त्याच्या उजव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर 1 2 3 4 चौथ्या क्रमांकावर पार्थ उभा आहे. तर त्याचा डावीकडून क्रमांक घेतवा. उजव्या बाजूकडून त्यानं काय चौथ्या क्रमांकावर उभा आहे. सुबोध किती आहे, मध्यभागी उभा आहे. सुबोधचा क्रमांक आपल्याला काढल्यानंतर पार्थचा क्रमांक काढणं सोपं जाणार आहे. मग पहा 45 एकूण मुले, मधल्या मुलाचा क्रमांक कसा काढतो आपण, 45 अधिक 1 भागिले 2, 46 भागिले 2 म्हणजे 23, 23 2 46 म्हणजे मधल्या मुलाचा क्रमांक सुबोधचा क्रमांक आहे 23वा. त्यानंतर 24 25 26 आणि पार्थचा क्रमांक असणार आहे 27वा. पार्थचा क्रमांक कितवा असणार आहे, 27वा त्या रांगेमध्ये डावीकडून. मग पहा 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं मुलांना. त्यानंतर पहा प्रश्न, अंकाऐवजी ठिपके असणाऱ्या एका घड्याळाच्या आरशातील प्रतिमेमध्ये 2 वाजून 25 मिनिटे झाली होती, तर प्रत्यक्ष घड्याळामध्ये किती वाजले होते. अंकाऐवजी ठिपके असणाऱ्या प्रतिमेत 2 वाजून 25 मिनिटे. मग पहा आपल्याला घड्याळाचं हे आलेख काढून हे समजून घ्यायचं आहे. 1 आणि इथे 2 3 4 आणि 5 आणि 6 नंतर 7 8 9 10 11. तर पहा ठिपके असणाऱ्या घड्याळामध्ये आरशातील प्रतिमेत 2 वाजून 25 मिनिटे झालेले आहेत. मग पहा 2 वाजून 25 मिनिटे 2 आणि 3च्या मध्ये येणार आहे. 25 म्हणजे 5 वर असणार आहे. मग याच्या उलट पहा कोणता असणार आहे, पहा 1 नंतर 2, मग इथे काय असणार आहे 11 नंतर इथे 2, 10 आणि 9च्या इथे मध्ये असणार आहेत लहान काटा आणि इथे 5 आहे तर इथे असणार आहे 7 वर. मग अशा प्रकारे हे करेक्ट टाईम इथे असणार आहे. म्हणजेच किती वाजलेत पहा 10 वाजायला किती मिनिट कमी आहेत, 5 2 10 5 3 15 25 5 25 10 वाजायला 25 मिनिटे कमी किंवा 9 वाजून 35 मिनिटे झालेले असणार आहे. याला काय म्हणतो आपण, पहा इथे काय झालेलं आहे 9 आणि 10च्या मध्ये आलेला आहे हा जो काटा आहे तो. म्हणजेच 9 वाजून किती मिनिट झाले, 7 5 35, 9 वाजून 35 मिनिटे झालेली आहे. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पाहता प्रश्न 72वा, राजूच्या आईला 2 बहिणी व 4 भाऊ आहेत. राजूच्या आईसह सर्व बहिणींना प्रत्येक 2 मुलं आहेत. सर्व भावांना प्रत्येकी 3 मुलं आहेत. राजूच्या थोरल्या मामास भाची किती. राजूची आईला किती बहिणी आहेत, 2 बहिणी, 2 बहिणी आहेत. मग आपल्याला विचारलेलं आहे मामास भाची किती. भाचा कोणाला, भाचा किंवा भाची किती कोणाला म्हणतात, बहिणीच्या मुलामुलींना भाचा भाची म्हणतात. मग पहा राजूच्या आईला 2 बहिणी आहेत आणि 4 भाऊ आहेत. राजूच्या आईसह सर्व बहिणी प्रत्येकी 2 मुले आहेत. म्हणजे आईला आणि दोन्ही बहिणींना किती मुलं आहेत, 2 मुले आहेत. म्हणजे या बहिणी किती झाल्या, 3 बहिणी झाल्या. मग 3 2 6 किती झाले अपत्य, 6 अपत्य झाले. मग पहा आपल्याला विचारलं काय, सर्व भावांना प्रत्येकी 3 मुले आहेत. राजूच्या थोरल्या मामास भाची किती. मग मामाला भाची किती असणार आहेत, 6च असणार आहेत. कारण बहिणीच्या मुलामुलींना आपण भाचा किंवा भाची म्हणतो, तर भावाच्या मुलामुलींना पुतण्या पुतणी म्हणतात. म्हणून इथे आपल्याला 6 या पर्यायाला टिक करायचं आहे. 72व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. आणि राजूची आई, राजू देखील काय असणार आहे, त्याच्या मामाचा भाचा असणार आहे. आईसह प्रत्येक बहिणीला 2 मुलं आहेत म्हणलेलं आहे. अशा प्रकारे 6 हेच उत्तर बरोबर असणार आहे मित्रांनो. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, एका सांकेतिक भाषेत सागर बरोबर 123, गवत बरोबर 445, वरण बरोबर 146 असा लिहितात, वरण बरोबर 164 असं लिहितात. तर 416 या अंकाची क्रम कोणता शब्द तयार होतो. अक्षराक्रमाने अंकांचा क्रम असेल नाही असं म्हणलेलं आहे. म्हणजे आपल्याला कॉमन फॅक्टर मेथड यूज करायचं आहे. सागर बरोबर 123 आहे आणि गवत बरोबर पहा, तर आता आपल्याला काय करायचं, कॉमन फॅक्टर मेथड यूज करायचं आहे. पहा आता कोणते कोणते अक्षर कॉमन आहेत. 2 ठिकाणी ग आलेला आहे या दोन्ही ठिकाणी. मग या दोन्ही ठिकाणी कोणता अंक कॉमन आहे, 4 5 3 1 2 3 3 म्हणजे ग साठी कोणता अंक आहे, 3. त्यानंतर पहा र इथे कॉमन आलेलं आहे. मग या दोन्ही ठिकाणी कॉमन कोणतं आहे, 1 2 3 1 6 4 1 म्हणजे र साठी कोणता अंक आहे, 1. आणि त्यानंतर पहा व इथे कॉमन आले दोन्ही ठिकाणी. मग या दोन्ही ठिकाणी कॉमन अंक कोणता आहे, 4 5 3 1 6 4 4 म्हणजे व साठी कोणता अंक आहे, 4.
मग पहा, सागरमध्ये आपलं ग आणि र कळालं आहे 3 आणि 1, म्हणजे 6 साठी कोणता अंक असणार आहे 2. आणि इथे पहा 4 आणि 5 व आणि मग इथे पहा व आणि गज आपल्याला कळालं आहे, म्हणजे त साठी कोणता अंक असणार आहे 5 असणार आहे. त साठी कोणता अंक आहे 5 असणार आहे. आणि वरण, मग इथे देखील पहा 1 आणि 4 कळालं आहे, ण साठी असणार आहे 6, ण साठी 6 असणार आहे. म्हणजे इथे ण अंक आहे, 1 कोणासाठी आहे र आहे आणि व आहे 4 साठी. म्हणजे वरण हा शब्द इथे तयार होतो. वरण कुठे दिलेलं 1 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं होतं. त्यानंतर पहा प्रश्न, रस्त्याने जात असताना अंध व्यक्तीला रस्ता ओलांडता येत नाही, अशा वेळी तुम्ही काय कराल? सामाजिक बुद्धिमत्ता यावर आधारित प्रश्न आहे. त्याला तिथेच थांबू, त्याच्याकडे दुर्लक्ष करू, त्याला रस्ता ओलांडायला मदत करू का बघत उभारू? तर त्याला रस्ता ओलांडायला मदत करू ही कृती योग्य असणार आहे. हेच असणार आहे तुमचं योग्य उत्तर. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न, तुम्हाला कोणाशी मैत्री करायला आवडेल? जे तुम्हाला नेहमी खाऊ देतात, जे तुम्हाला खेळणी देतात, जे तुम्हाला नेहमी चुका काढतात, जे तुमच्या चुका दाखवून सुधारण्यास मदत करतात. तर पहा कोणाशी मैत्री करणं योग्य आहे? 4 नंबरचा पर्याय. जे तुमच्या चुका दाखवून सुधारण्यास मदत करतात त्यांच्याशी मैत्री करणं योग्य असणार आहे विद्यार्थ्यांनो. म्हणून आपल्या 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण आजच्या व्हिडिओमध्ये पेपर 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता याचं पूर्णतः सोल्युशन पाहिलं आहे. जर तुम्हाला विद्यार्थ्यांना कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचं आहे. आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला इथे पाहायला मिळतील. धन्यवाद.